वर्षी 2024मध्ये नीटची परीक्षा दिली होती. माझे मार्क्स आल्यावर तर मला गव्हर्नमेंट MBBS कॉलेज अपेक्षित होतं, पण जेव्हा मी माझी रँक बघितली तेव्हा मला असं बिलकुल वाटलं नाही की मला MBBS गव्हर्नमेंट मिळेल, कारण कट ऑफ खूप हाय गेला आणि माझी रँक खूप खाली आली आहे. कट ऑफ हाय जाण्याचं कारण असं की NTAने ग्रेस मार्क्स दिले आहेत काही स्टुडंट्सला, कारण त्यांचा टाईम वेस्ट झाला होता. ह्याच्या आधी असं कधीच काहीच नव्हतं केलं आणि त्या ग्रेस मार्किंग्समुळं खूप कट ऑफ वाढला आहे. माझी रँक खाली आली आणि मला गव्हर्नमेंट MBBS कॉलेज जे मिळणार होतं ते हुकलंय माझ्या हातून. एवढी मेहनत केलेली, दिवसेंरात्र 12-12 तास रोज अभ्यास केलेला, सगळा वाया गेल्यासारखा वाटतोय मला. आणि जे आमचे पालक जे एवढं कष्ट करतात, त्या सगळ्यांचं कष्टही एवढं प्रामाणिकपणे आम्ही अभ्यास केलेला, त्यांनी कष्ट केलेलं सगळं वाया गेल्यासारखं वाटते एका क्षणामध्ये. का आम्ही प्रामाणिकपणे अभ्यास केला, का सगळं वाया गेला? तुमच्या ग्रेस मार्किंग्समुळे आम्हाला डबल एकदा इव्हॅल्युएशन पाहिजे आणि डबल एकदा रिझल्ट लागलेला पाहिजे. आम्हाला आमचे मार्क्स डबल एकदा पाहिजे. आम्हाला आमच्या हक्काचं MBBSचं सीट मिळालंच पाहिजे. एवढीच NTA ला विनंती आहे माझी. समर्थ जाधव आहे. मी श्रीपतराव भोसले स्कूल उच्च माध्यमिक विद्यालय येथे 11वी-12वी करून नीट करत आहे. माझी तरी NTA ला एवढी विनंती आहे की नीटचा पेपर पुन्हा व्हावा, कारण आमचे खूप मार्क कमी झालेले आहेत आणि आम्हाला हक्क पाहिजे, आम्हाला न्याय पाहिजे. आमची एवढीच विनंती आहे की आमच्या सर्वांच्या वतीने नीटचे पेपर पुन्हा व्हावेत आणि आम्हाला आमचा न्याय भेटावा. तुला काय असं वाटतं की तुझे मार्क कमी झाले? कारण NTAने बरेच विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देऊन मार्क वाढी केलेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी पेपर फुटी झालेली आहे. ती पेपर फुटी होऊ नये आणि आम्हाला आमचा न्याय भेटावा, एवढीच आम्हाला आमची मागणी आहे. भले तुम्ही CBI चौकशी करा, अगर काही करा, पण ह्याच्यामध्ये चौकशी झालीच पाहिजे आणि आम्हाला आमचा न्याय भेटलाच पाहिजे. ग्रेस मार्क कुठल्या विद्यार्थ्यांना दिले गेले? ग्रेस मार्क थोडक्यात आता तुम्ही 1 ते 64 पर्यंत तुम्ही बघू शकता. तिथल्या विद्यार्थ्यांना ARI1 रँक ARI मधले सगळे रँक जे आहेत ते तुम्ही बघू शकता की ऑल इंडिया रँकमधून बऱ्याच जणांना ग्रेस मार्क्स दिलेले आहेत आणि असं हे प्रकरण थांबावं आणि एवढीच विनंती आहे की आम्हाला आम्ही कष्टाने मेहनत करतो, आम्हाला आमच्या ह्याच्यानं भेटलं पाहिजे. आम्हाला मार्क्स वाढून द्यावे का परीक्षा डबल व्हावी, काय वाटतंय? आमचं म्हणणं आहे की परीक्षा डबलच करा, कारण आम्ही पुन्हा आमचा स्कोअर वाढवू शकतो आणि पुन्हा आम्ही बसू शकतो पेपरला. ठीक आहे. प्राध्यापक भगत अरविंद देशमुख, श्रीपतराव भोसले ज्युनियर कॉलेज फोटोने बॅच या ठिकाणी आहे. नीटचा जो रिझल्ट लागला 3 दिवसापूर्वी, त्या रिझल्टमध्ये एकंदरीत पाहता रिझल्ट बाहेर आल्यानंतर आमचे 4 ते 5 विद्यार्थी 570 प्लस आहेत श्रीपतराव भोसले ज्युनियर कॉलेजचे. परंतु आम्ही इतकं खुश होतो की आमचे 5-6 मुलं गव्हर्नमेंट मेडिकलला जातील. परंतु ज्यावेळेस बातम्या येऊ लागल्या की 720 मार्काचे तब्बल 67 विद्यार्थी आहेत, काही विद्यार्थ्याला तर 717 मार्क दिले, की जे मार्क या नीटचा जर पॅटर्न बघितला आपण परीक्षेचा तर ते कधीच मिळू शकत नाही, असे मार्क दिले. त्यामुळं आणि नंतर एक बातमी आली की काही ठिकाणी पेपर उशिरा दिले, 15 मिनिट 20 मिनिट, ते मुलं कोर्टात गेले. तर कोर्टानं असं सांगितलं की 1 मिनिटाला 10 मार्क देऊन टाका, म्हणजे 15 मिनिट पेपर उशिरा दिला 150 मार्क त्याला ग्रेस देऊन टाकले. मग अभ्यास करणाऱ्या मुलांचं काय? आता ही मुलगी आमची रिया रामचंद्र गाडगे, गरीब परिस्थिती मुलगी, तिला वडील नाहीत, 591 मार्क घेतले, पण तिला गॅरंटी नाही माझा मेडिकलला नंबर लागेल. मग असं जर NTA विश्वास आमचा उडू लागला. आमची मागणी एवढीच आहे की पुनर्परीक्षा व्हावी आणि विद्यार्थ्याचं जे हुशार विद्यार्थी आहेत त्यांच्या भवितव्याबरोबर NTAने खेळ करू नये. सध्या समिती स्थापन झाली, त्यावर पण आमचा विश्वास नाही. सुप्रीम कोर्ट जो निकाल देईल ते आम्हाला मान्य राहील, पण आमची मागणी एवढीच आहे की याची CBI मार्फत सखोल चौकशी करा आणि शक्यतो परीक्षा पुन्हा घ्या आणि परीक्षा घेत असताना विद्यार्थ्यांना रिव्हिजनसाठी 1 ते 1.5 महिना कालावधी द्या. ठीक.